मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये या कालखंडामध्ये प्रत्येक दिवसाला ज्यामुळं खरा प्रायश्चित करायचा, अंतःकरणापासून प्रायश्चित करा, स्वीकार करा, देवाकडे वळा. देव तुमच्याबद्दल काय म्हणणार आहे का? स्वर्गामध्ये आनंद होतो. तुम्ही जेव्हा प्रायश्चित करता देवाकडे वळता तेव्हा येशू ख्रिस्ताला आनंद होतो. येशू म्हणतो माझं हरवलेलं मेंढरू माझ्या प्रायश्चिताद्वारे परत आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जर स्वर्गाला आनंद द्यायचा असेल तर ह्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे प्रायश्चित संस्कार सगळ्यांनी. आता वाचूया लुकाचं शिवराध्याय 15:7 मध्ये काय सांगितलेलं आहे. एका लहानातील लहान व्यक्तीने पाप सोडून देवाकडे येऊन पश्चाताप केला त्याच्याबद्दल स्वर्गामध्ये ज्याने पश्चातापाची गरज नाही अशा 99 विधवानाबद्दल होणाऱ्या आनंदी पश्चाताप करणारा एक पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. स्वर्गामध्ये काय होतो? अधिक आनंद होतो. पापी माणूस जेव्हा पश्चाताप देतो देवाकडे वळतो, येशू ख्रिस्त काय सांगत आहे? स्वर्गामध्ये अधिक आनंद होतो. आमच्याद्वारे जेव्हा आम्ही पाप कबूल करतो पश्चाताप करतो देवाकडे वळतो, देव सांगत आहे तुझ्याद्वारे मी अधिक आनंद करतोय. तर आपल्याला हा अधिक आनंद करायचा वेळ आहे. त्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे? उपवास तापास करूया. फक्त अन्न वर्ज्य नाही, काही गोष्टी सोडायला पाहिजे. येशूला आवडत अशा गोष्टी सोडा आणि नंतर उपवास तापास करा. प्रार्थनेला महत्व आहे. प्रार्थना कशी करायला पाहिजे? जागृत प्रार्थना. येशू ख्रिस्त जेव्हा पुढे गेलता गेतसेमनी डोंगरावर गेलता, खाली 2 शिष्य होते. कोण होतं? पेत्र आणि योहान. येशू येऊन पाहत होते, काय केले होते? झोपी गेले होते. येशू त्यांना काय सांगत होता? जागृत राहून तुम्ही प्रार्थना करा. काय बोलला येशू आपण ते पाहूया. मत्ती 26:41 त्याच्या तो कानाला सांगा, पेत्र आणि योहानाला सांगतो तुम्ही जागृत राहा, प्रार्थना करा. त्याच्यापासून सुमारे 2 दिवसाच्या ताप्यात तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, हे पित्या तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपल्याला शक्ती देताना त्याला पाहिले. मन अत्यंत तीव्र होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताने मोठे मोठे थेंब भूमीवर पडावे असा त्यांच्या घाम पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्याजवळ आला. तो खिन्न झाल्यामुळे झोपी गेले त्याला आढळले. तो त्याला म्हणाला, झोप काय घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. परीक्षेत पडून काय म्हणा? प्रार्थना करा. या कालखंड आम्हाला शिकवत प्रार्थना तसं उपवास सुद्धा. उपवास बी आपल्याला महत्व फक्त शरीराचा नाही तर आपल्या काही गोष्टी काय काय सांगितलं उपवासामध्ये हे बी आपण वाचूया. यशायाच्या पुस्तकाच्या 58:2 मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? कोणत्या गोष्टीचा उपवास करायला पाहिजे त्याबद्दल त्याच्यामध्ये सांगितलंय. काही गोष्टी आपल्याला ज्या गोष्टी येशूला आवडत नाही त्या गोष्टी सोडणं म्हणजे उपवास करणं आहे. 2 ते तर रोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणून इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र व सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे तो माझ्या जवळ 58:2 ना. ते तर रोज मजकडे येतात, माझे मार्ग ते जाणून इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न मोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मजजवळ राष्ट्र निर्णय मागतात. देवाची समर्पितता ते इच्छितात. आणि 58:7 वाचायचं. 58:7 ना. मोठ्या उंच पर्वतावर तू आपली खाट घातली, तेथेच यज्ञ कराय तू. 58:7 इकडे बघा. तू आपले अन्न भुकेल्या देणे. तुला चरास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे. उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये. हाच तो उपास नव्हे काय? हा उपवास आहे.
आपण काय करतो, फक्त अन्न व्यर्थ करणं नाही, काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. भुकेल्यास अन्न देणे, लाचारास कपडे देणे, निराश्रयाचा आपल्या घरामध्ये घेणे, हे सर्व उपवासाचे प्रकार आहे. म्हणजे काय करशील, येशूला म्हणजे आवडते ते करणे. आणि येशू काय म्हणते, करशील गरीबासाठी होईल माझ्यासाठी, असं करणे. म्हणजे काही गोष्टी येशूला आवडेल अशा गोष्टी करायच्या, हा उपवास आहे. म्हणजे अन्न व्यर्थ करणे हे तर ठीक आहे, त्यापेक्षा बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत, असं करायला पाहिजे. प्रार्थना, उपवास आणि दान धर्म. दान धर्म, गरीब असतात आपल्याकडे, अनेक गरीब बांधव आहेत, त्यांना आपण मदत करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. दान धर्म करणं म्हणजे काय आहे, पुण्याचा संचय करणं आहे. वाचूया बेनसिरा 3:30 मध्ये, जसं अग्नीने शमवला जातो तसं दान धर्माने सुद्धा तुझ्या जीवनामध्ये अनेक 3:30 बेनसिरा पुस्तकाचे 3:30 मध्ये पहा, उपाळणारा अग्नी पाण्याने संपतो. उपाळणारा अग्नी पाण्याने संपतो. दान धर्म केल्याने पाप शमन होते. दान धर्म केल्याने काय होतं, पापाचे शरण होते. पाप, तुला पापापासून मुक्ती मिळते. आपल्यावर काय किती सोपं आहे, दान धर्म कर आणि मग तुझे पाप शरण होते. बेनसिरा 29:12 मध्ये वाचा, तिथे सुद्धा काय करताय, तो दान धर्म करतो तो पुण्याचा संचय करतो, असं म्हटलंय. म्हणजे आपल्याला पुण्य कमवायची वेळ आहे, काय दान धर्म करून पुण्याचा संचय कर. हा संचय सर्व अरिष्टापासून तुझी सुटका करेल. हा काय करेन, पुण्य तुझ्या जीवनामध्ये अरिष्ट सर्व असतील ते दूर करण्यासाठी देव तुला मदत करेल. तर या 3 गोष्टी आपल्या उपवास कालमध्ये करायच्या आहे. आपण प्रार्थनेला वेळ द्या. बायबल सांगितलं, बायबल वाचा, प्रार्थना करा, रोजची करा. आणि दुसरं काय करायचं, उपवास तापास कसं करायचं, इतर लोकांना सांगू करून मदत करून अशा रीतीने करा. आणि शक्य असेल तर आपण दान धर्म करायला काही गरीब पीडित जे आजारी आहे, पीडित त्यांना आपण मदत करून तशी प्रार्थना केली तर आपला प्रार्थना यशस्वी प्रार्थना होईल. आणि आपला हा उपवास काळ आपल्याला समजेल की नाही, खरंच मला येशू ख्रिस्ताबरोबर जगता आला आहे.